तर सगळ्यात महत्वाचं इथं हे वचन लिहिलेलं आहे की नियमशास्त्र किंवा संदेश त्यांचे ग्रंथ रद्द करावयास मी आलो आहे असे समजू नका. तर मी रद्द करावयास नव्हे तर पूर्ण करावयास आलो आहे. म्हणजे येशू म्हणतोय, म्हणजे अनेक गोष्टींचा येशूने त्या काळात विरोध केला. म्हणजे शब्बाताचं पालन, शब्बात जर बघितलं, शब्बात म्हणजे काय, रविवारच्या दिवशी ते लोक काहीच करायचे नाही. म्हणजे त्या दिवशी शेतात जायचे नाही. जे काही जुन्या करारात जे लिहिलेलं होतं त्याच्याप्रमाणे ते कट्टरपणे ते पाळायचे. मग येशू काय म्हणायचा की बऱ्याच वेळा असं आपल्याला दिसून आलं त्या बायबलच्या वचनांमध्ये की येशूचे शिष्य शब्बाताच्या दिवशी काहीही काम करायचे. तर मग येशू त्या म्हणायचा की नाही का, की तुमचं गाढव किंवा मेंढरू किंवा बकरं जर पडलं विहिरीत तर तुम्ही शब्बात दिवस आहे म्हणून काय काढणार नाही का त्याला तुमचं. तर तसंच हे आहे. तर मध्ये येशू असं म्हणत होता, त्या लोकांना असं वाटत होतं की येशू आलाय आणि सगळे नियम जे आहेत जुन्या करारातले देवातले ते नुसते तोडतोय. पण येशूने ते तर समजून सांगितलं की मी नियमशास्त्राचे किंवा संदेश त्यांचे ग्रंथ, नियमशास्त्र म्हणजे कोणत्या 10 आज्ञा, संदेश त्यांचे ग्रंथ म्हणजे जुन्या कराराची जी शिकवण आहे, जुन्या करारात यहोवा पित्यानी आपल्याला जी सगळे 10 आज्ञा दिल्या, नियमशास्त्र दिलं, अनेक गोष्टी करायला सांगितलं. मग ते काय मी रद्द करायला आलेलो नाहीये, तर तेच मी काय करायला आलोय, पूर्ण करायला आलो आहे. म्हणजे मग आपण बघतो मत्त्याच्या पहिल्या अध्यायापासून आपण बघत आलोय की मत्त्याच्या पहिल्या अध्यायात जे काही वचन आहे, पहा कुमारी गर्भवती होईल. मग ह्या कुमारी गर्भवती होईल, तिला पुत्र होईल आणि तुम्ही त्याचे नाव येशू असे ठेवा आणि त्याला इम्मॅन्युएल म्हणतील. इम्मॅन्युएल याचा अर्थ की आम्हा बरोबर देव. म्हणजे हे सगळं हे जे वचन आहेत ते यशायामधले वचन आहेत. सगळे जे काही वचन होते, भविष्यवाण्या होत्या, त्या सगळ्या जुन्या करारातल्या आणि ज्या ज्या जुन्या करारातल्या भविष्यवाण्या आहेत त्या पूर्ण करायला येशू आलाय. मग प्रत्येक भविष्यवाणी येशूनी काय केली, पूर्ण केली. म्हणून तो म्हणतो की नियमशास्त्र त्यांनी कसं पूर्ण केलं, तर यहुदी लोकांनी येशूला स्वीकारलं नव्हतं. नेहमी त्याच्यावर काय आरोप करायचे की हा तू काय देवाचा मुलगा नाहीये, तू तर सगळं नियमशास्त्र काय करतोय, मोडतोय, असं करतोय. एक दिवशी शब्बात दिवस होता आणि तिथं कुबडी बाई आलेली, मग येशू तिला बरं करतो. म्हणे शब्बाताच्या दिवशी का तू तिला बरं करतो, शब्बात दिवशी काही काम करायचं नाही. म्हणजे असं अनेक गोष्टी त्यावेळेस होत होत्या. मग ते यहुदी जे लोक होते तेच स्वतः नियमशास्त्र तोडत होते. कारण कसं आहे, नियमशास्त्र ते मनापासून पाळत नव्हते. नुसतं वर बाहेरून ते म्हणायचे की आम्ही शुद्ध, हात स्वच्छ धुवायचे, पाय स्वच्छ धुवायचे, ते अनेक गोष्टी त्यांच्या ज्या आहेत त्या बाह्य रूपी त्या दाखवायच्या आणि त्यांचं अंतःकरण नुसतं असं कपटाने भरलेलं होतं. म्हणून मग येशू ख्रिस्त म्हणतो त्यांना की मी काय रद्द करायला नाही आलो, तर मी काय करायला आलोय, पूर्ण करायला आलोय. म्हणजे प्रत्येक गोष्ट येशूने आपण बघितलं तर ती काय झालेली आहे, पूर्ण झालेली आहे. मग आता अजून पण त्याच्याबद्दल भविष्यवाणी काय लिहिली की तो आपण बघतो खूप भविष्यवाणी आहेत. जर आपण झावळ्याच्या रविवारच्या बाबतीत जखऱ्यामध्ये भविष्यवाणी आहे. नंतर गुड फ्रायडेच्या म्हणजे तो वधला जाईल, ते यशाया 53 मध्ये त्याला रूप नव्हते, त्याला रंग नव्हता त्याच्यावर, आणि तो त्याला मिळालेल्या फटक्यांनी आपल्याला आरोग्य मिळेल. हे सगळं यशायामध्ये लिहिलेलं आहे, जखऱ्यामध्ये लिहिलेलं आहे. प्रत्येक छोटी ना छोटी गोष्ट येशू काय करत आहे, पूर्ण करत आहे. आणि त्या नियमशास्त्र जुन्या करारातले जे काही लिहिलेले, जे उत्पत्तीमध्ये जे मागच्या वेळेस सांगितलं की उत्पत्तीमध्येच देवानी काय केलं, एक करडू ज्यावेळेस आदाम आणि हवेनी फळ खाल्लं आणि ते पापाचं बीज त्यांच्यात आलं, तेव्हा त्यांना बऱ्या वाईटाचं ज्ञान कळू लागलं आणि त्यावेळेस त्यांना कळलं की आपण नग्न आहोत. आणि मग त्याच वेळेस येशू हे परमपवित्र पित्याने तिथे एक कोकरू कापलं आणि त्या कोकरूच्या त्या चामड्याच्या त्या कोकऱ्याच्या कातड्याने त्यांचं अंग झाकलं. म्हणजेच त्याचा अर्थ ते कोकरू कापलं म्हणजे तो वधस्तंभावरच्या ख्रिस्ताचं ते प्रतीक आहे. म्हणजे ते त्याचं अर्पण केल्याने ते पापापासून आपण काय होणार आहे, शुद्ध होणार आहे, असं इथं सांगितलेलं आहे. मग आता आपल्याला प्रत्येक भविष्यवचने काय झालेली आहेत, पूर्ण झाली आहेत. ख्रिस्ताने स्वतःचा प्राण देऊन पहिलं सगळ्या भविष्यवाण्या काय केल्या आहेत, पूर्ण केल्यात. फक्त 1-2 गोष्टी आहेत त्या आपल्या बंद झाल्यात. म्हणजे काय 1-2 गोष्टी म्हणजे काय की
आपल्याला तारण प्राप्ती होणार, हे सगळं जे काही देवाची योजना आहे ती एकदम व्यवस्थित भविष्यवाणी पूर्ण झाली. पण इथं काय सांगितलंय की नियमशास्त्रातील सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय काहीही नाहीसं होणार नाही. म्हणजे जे जे येशू बद्दल लिहिलेलं आहे नियमशास्त्रातलं ते पूर्ण झाल्याशिवाय यातलं काहीही काना मात्रा एक बिंदू सुद्धा तिथलचा काय होणार नाही, रद्द होणार नाही. मग फक्त हे पूर्ण झालं म्हणजे फक्त काही नियमशास्त्रातला धर्मशास्त्राचा भाग तिथं रद्द झाला. म्हणजे कोणता, की पूर्वीच्या काळी जर आपल्याकडून पाप झालं तर ते लोक काय करायचे, चर्चमध्ये वर्षातून एकदा एक कोकरू मेंढरू घेऊन जायचे आणि मग त्याला कापायचे आणि त्याच्या रक्ताद्वारे स्वतःचं पापापासून मुक्त व्हायचे. मग आता हे करतो का आपण? नाही. फक्त जी धर्माचरण होतं की आता येशूनी काय केला, त्याचा प्राण दिला आणि त्याच्या प्राण दिल्यामुळं आता आपल्याला एकदाच त्यांनी वधस्तंभावर प्राण दिला आणि तो म्हणतो आता ह्या येशूच्या रक्तामुळे आपल्याला विनामूल्य काय मिळालंय, तारण मिळालंय. म्हणून आता सारखं आपल्याला मेंढरू कोकरू घेऊन तिथं चर्चमध्ये जाऊन त्याचं रक्त द्यायची गरज नाही. संपूर्ण जगाच्या पापासाठी येशूनी काय केलं, त्याचं स्वतःचं रक्त दिलं आणि मग म्हणून सगळ्या जगाला पापापासून काय झालं, आपण विश्वास ठेवला, त्याच्या इच्छेप्रमाणे वागलं आणि विश्वास ठेवून आज्ञापालन नाही केलं. अनेक गोष्टी सांगितल्या त्या आज्ञापालन करत नाही. मग ज्या वेळेस येशूनी आपला प्राण दिलेला आहे, आपण विश्वास ठेवू आणि त्याच्या आज्ञांप्रमाणे चालू, त्यावेळेस आपलं तारण होतं. आपण नुसता विश्वास ठेवू येशू आहे, हा तो जिवंत देवाचा मुलगा आहे, पण आपण काहीच आज्ञा नाही पाळल्या तर आपलं तारण होणार नाही, आपण स्वर्गात जाणार नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी फक्त थोड्याशा धार्मिक विधी त्या रद्द झाल्या, पण बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत. नियमशास्त्राचा थोडासा भाग काय झाला, आपण आता मेंढरू कोकरू घेऊन जात नाही, तेवढा भाग रद्द झाला, बाकीचं जसंच्या तसं चालू आहे. मग आता त्यासाठी आपल्याला ख्रिस्ती लोकांना काय करायला पाहिजे होतं, नियमांचं पालन म्हणजे आज्ञापालन आपल्याला काय करायचंय. आणि जर जेव्हा आज्ञापालन करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला पवित्र आत्मा पाहिजे. पवित्र आत्मा आपल्यात नसेल तर आपण कुठलीच गोष्ट करू शकत नाही. म्हणजे जे जुन्या करारातले नियम जे मोशेने दिलेले ते पूर्ण करायचेत आपल्याला, तर त्याचे ते शॉर्टकटमध्ये आले 2च नियम नव्या करारात, की तू आपल्या संपूर्ण मनाने, संपूर्ण बुद्धीने, शरीराने, बुद्धीने, सामर्थ्याने आपला देव याच्यावर प्रीती कर. आणि दुसरी व महत्वाची आज्ञा काय, की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. म्हणजे आज्ञा काय झालेल्या आहेत, शॉर्ट करून येशूनी काय केल्या, सांगितल्यात. आणि आपल्याला तसं त्या 10 आज्ञा पण पाळायच्या आहेत. आपल्याला शब्दात पाळायचं आहे. शब्दात म्हणजे काय, रविवारी चर्चला जायचं, देवावर प्रीती करायची, शेजाऱ्यांवर प्रीती करायची, या सगळ्या आज्ञा आपल्याला काय करायच्यात, पाळायच्यात. आणि मग मत्तेनी इथं असं सांगितलंय की मत्तेनी काय सांगितलं, ह्या नियमशास्त्रातील एकही काना मात्रा रद्द होणार नाही असं सांगितलेलं. मग ह्या सगळ्या आज्ञांचं आपण स्वतः पालन करायला पाहिजे. आणि तिथं लिहिले, जो कोणी ह्या स्वतः आज्ञा आचरण करील आणि दुसऱ्याला पण शिकविल त्या आज्ञा पाळा. तर आपण तसं शिकवलं पाहिजे, स्वतः पण पाळल्या पाहिजे आणि दुसऱ्याला पण शिकवलं पाहिजे. आणि त्यात एक गोष्ट अशी लिहिली की मी तुम्हाला सांगतो, शास्त्री आणि परुषी ह्यांच्यापेक्षा तुमचे नीतिमत्व अधिक झाल्याशिवाय तुमचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणारच नाही. म्हणजे आता शास्त्री आणि परुषी म्हणजे कोण होते, एकदम कट्टर, म्हणजे ज्यांना नियमशास्त्र तोंडपाठ होतं, प्रत्येक वचन पाठ होतं, ते एकदम जे काही कडकपणे सगळं पाळायचे यहुदी धर्माचरण. मग तसले लोक ते जे पुदिना आणि जिरे आणि बडीशेप ह्यांचा सुद्धा दशमांश द्यायचे. त्यांच्या शेतात जर पुदिना, जिरे, बडीशेप ह्यांचा दशमांश द्यायचे. म्हणजे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा 10वा भाग ते काय करायचे, द्यायचे. मग अशा प्रकारे ते जर एवढं भारी वागत होते तरी देवाने त्यांचा स्वीकार केला नाही. म्हणजे त्यांच्यापेक्षा अधिक आपल्याला व्हायला पाहिजे. अधिक म्हणजे काय, ते आतून ते काय झालेले होते, भ्रष्ट झालेले, वरवर सगळं करायचे धर्माचरण पूर्ण, पण आतून ते चुकीचे होते, नकली होते. म्हणजे आतून ते खरे नव्हते, देवावर खरं प्रेम करणारे नव्हते. मग अशांना तारण प्राप्ती होणार नाही. मग आपल्या आणि अजून एक मेन गोष्ट राहिली की आपल्याला आपल्या स्वतःच्या नीतिमत्वानी येशूच्या स्वर्गात प्रवेश करता येणार नाही. म्हणजे मी खूप चांगली वागले, मी 10 जणांना रोज
जेवायला घातलं किंवा मी सगळ्यांना दान दिलं, मी काय खूप 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 सत्कृत्य केले, अनाथ आश्रमांना मदत केली, खूप चांगलं 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 वागले, तर माझं स्वर्गात प्रवेश होणार का? नाही. इथं सांगितलंय की आपण आपल्या सत्कृत्यांमुळं किंवा आपण आपल्या नीतीच्या कृत्यांमुळं आमचं तारण, स्वतःच्या प्रयत्नाने आमचं तारण झालेलं नाही. ते म्हणजे कशामुळे झालंय? येशू ख्रिस्ताने जे वधस्तंभावर प्राण समर्पित केला, प्राण दिला, रक्त सांडलं, त्याच्या रक्ताद्वारे विनामूल्य आपण काय ठरलेलो आहे? नीतिमान झालेलो आहे. आणि मग आता देवाची कृपा म्हणून आपलं तारण, म्हणजे एखादी लायकी आणि पात्रता ज्यावेळेस नसती आणि तरी त्याला आपण देतो, त्याला म्हणतात कृपा. मग आपली लायकी आणि पात्रता नव्हती, आपल्याला काय शिक्षा होणार होती? जी काही वधस्तंभावरची शिक्षा, घाणेरडी शिक्षा, नरकासारखी शिक्षा, ती आपल्याला होणार होती पापांमुळं. ती कुणाला? त्यांनी आपल्या जागेची शिक्षा, आपण तिथं वधस्तंभावर खेळायला पाहिजे होतो, आपण तिथं मार खाल्ला पाहिजे होता, आपण नरकाच्या गोष्टी हे केल्या पाहिजे. त्या सगळ्या घाणेरड्या गोष्टी आपल्या त्यांनी स्वतः केल्या आणि आपल्याला आनंदी, सुखी, शांतीचं एकदम छान असं जीवन त्यांनी काय केलं? दिलं. मग त्यासाठी ती कृपा आहे आपल्याला. आपण पापी असताना सुद्धा त्यांनी आपल्यावर काय केलेलं आहे? प्रेम केलं आहे, आपल्यासाठी स्वतःचा प्राण अर्पिलेला आहे. म्हणून मग आमचं त्याच्या प्राण अर्पणामुळं, त्याचं रक्त सांडल्यामुळं आमचं काय झालेलं आहे? तारण झालेलं आहे. मग अशी कृपा आपल्याला देवाकडून मिळाली आहे. मग आपण पवित्र आत्मा, आपल्याला पवित्र आत्मा म्हणजे काय? ख्रिस्ताचा आत्मा. जेव्हा आपण त्याला स्वीकारतो, त्याच्या इच्छेप्रमाणे वागायला सुरुवात करतो, एक एक चुकीच्या गोष्टी सोडतो, त्यावेळेस आपण हळूहळू हळूहळू त्या पवित्र आत्म्या मिळवण्याच्या मार्गावर चालतो. आणि जर आपण चुकीच्या गोष्टी सोडल्याच नाही, पवित्र आत्मा आपल्यात येत नाही. आपण जर चुकीच्या, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी करतोय, तर तो पवित्र आत्मा आपल्यात राहू शकत नाही. मग इथं सांगितलं की जर पवित्र आत्मा आपल्यात असेल तर आपल्यातून ती आपली फळं दाखवायला पाहिजे. मग कुठली कुठली फळं आहेत पवित्र आत्म्याची? गलती 5:22-23 मध्ये लिहिलेली. प्रीती, आपण लोकांबरोबर प्रीतीने वागतो. आनंद, कायम आनंदी असतो आपण. कितीही वाईट झालं तरी आपण म्हणतो नाही, सब बातें मिलकर भलाई को उत्पन्न करते, सर्व गोष्टी मधून माझं कल्याणच होणार आहे. जरी हे वाईट असलं तरी त्याच्यातून मोठी साक्ष घडणार. माझं प्रीती करतो, आनंदी राहतो, शांतीने वागतो, भांडणं करत नाही, छोट्या छोट्या गोष्टीला अंगावर ओरडून जोरजोरात बोलणार आणि शांती भंग करणार, भांडणं करणार, असं करत नाही. प्रीती, आनंद, शांती, ममता, विश्वासूपणा, सहनशीलता, ह्या सगळ्या गोष्टी पवित्र आत्म्याची फळं आपल्यातून दिसायला सुरुवात होती. आणि अशा प्रकारे आपण आता इथून पुढं जेव्हा आपल्यात पवित्र आत्मा येतो, तेव्हा आपण स्वतःचे राहत नाही. आपण कुणाचे राहतो? ख्रिस्ताचे राहतो. ख्रिस्ताचे होतो आपण म्हणजे स्वतःसाठी जगत नाही, स्वतःचा स्वार्थ बघत नाही, स्वतःचं चांगलं वाईट बघत नाही, दुसऱ्यासाठी आपण चांगलं वागायचा प्रयत्न करतो. तर ह्याच्यातून हेच आपल्याला कळलं की जुनं नियमशास्त्र रद्द करायला येशू आला नाही, तर ते काय करायला आलाय? पूर्ण करायला आला. कशा प्रकारे आपण त्याच्या इच्छेप्रमाणे वागायचं आणि त्याच्या पवित्र आत्मा मागायचा. जोपर्यंत आपण मागत नाही तोपर्यंत तो येत नाही. तो जेंटलमॅन आहे आणि तो जेव्हा म्हणल आपण ये पवित्र आत्म्या मला मदत कर, जर कुठलं अभ्यास करायला आपल्याला होत नसेल तर मग तेव्हा पण आपण म्हणायचं ये पवित्र आत्म्या मला मदत कर, आणि मग तो येतो आणि आपल्याला मदत करतो.